आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सेलिब्रेट करा जेवा. मणी सरपोतदारांचा वारस झाला. अहो शालिनी, शालिनी. मग आय मीन आंटींनी हे सगळं खूपच मनाला लावून घेतलं. अंकल सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण खरंच तुम्ही इतका मोठा निर्णय का घेतला असेल? अंकल तुम्हाला माहिती नसेल पण सुजित ऑफिस मध्ये खरंच खूप चांगलं काम करतो. त्याने सगळ्या एम्प्लॉईजना जोडून ठेवलंय. आपल्या एम्प्लॉईजना बाहेरून खूप चांगल्या ऑफर्स येतात, पण फक्त सुजित कडे बघून ते आज आपल्या ऑफिस मध्ये. जेवा. स्वानंदी, स्वानंदी. मणी सर, अहो इतक्यात पोहोचलोय आपण. श्यामदा ढाबा. हो, आलो. कुठे आपण? आमच्या मुंबई पासून खूप दूर. आता बघू तुम्हाला हव्या तशा चवीचा इथे अख्खा मसूर मिळतोय की नाही. मणी सर, हा पत्ता तुम्हाला कसा काय सापडला? म्हणजे कसं शोधून काढला तुम्ही? तुम्ही काहीतरी मागितलं आणि मी तुमची मागणी पूर्ण केली नाही असं कधी झालंय का स्वानंदी? तुम्ही सांगितलं मला अख्खा मसूर खायचा आहे, तोही ढाब्यावरच्या चवीचा. मग काय केला थोडा अभ्यास आणि हा ढाबा मिळाला. चला. काय हो, काय झालं? पाय मणी सर. पाय? थांबा एक मिनिट, मी आलोच. या द्या. सावकाश. हात द्या माझ्याकडे. एक काम करा, हा पाय झटका असा का गोल गोल सर्क्युलर फिरवा. बरं वाटतंय? अहो पाय बधीर झालाय. काय झालं काही बी कळना झालंय. होईल होईल होईल, हळूहळू बरोबर होईल ते. आणि कसं आहे स्वानंदी, आता तुम्ही 2 जीवाच्या, कदाचित 2 जीवांचा भार पेलल्यामुळे हे असं होत असावं, किंवा आपण 3-4 तासांचा प्रवास केला त्यामुळे झालं असेल. 3-4 तासांचा प्रवास? अहो एवढ्या लांब आलोय आपण. हो. आता मुंबईच्या हॉटेलमधल्या गर्दीमध्ये हा डाबा कुठे मिळणार आहे? आणि सर तुम्ही खरंच ग्रेट आहात, म्हणून मी तुम्हाला सुपरमनी म्हणते. आता म्हणायचं बिणायचं काही नाही, आता अख्खा मसूर खायचा, सोबत ठेचा आणि कांदा. चला सावकाश. बस. दादा मेनू कार्ड द्या ना. घ्या, तुम्हाला हवी ती ऑर्डर द्या. अहो हे कशाला लागतंय, आपलं ठरलंय की. दादा अख्खा मसूर आहे का? होय आहे की. 2 प्लेट अख्खा मसूर द्या. 1 2 3 4 भाकरी द्या. 2 ग्लास ताक द्या आणि 2 पापड द्या. हिरव्या मिरचीचा ठेचा आहे की. हिरव्या मिरचीचा ठेचा द्या आणि कांदा बी द्या सोबत. आणि गोड मध्ये काय आपल्याकडे? इमरती आहे की. हा दादा इमरती द्या. स्वानंदी मला इमरती आवडते, खूप भारी असते. हा फक्त ती गोड असते, तिखट नसणार आहे ती. मनी सर. दादा यांनी सांगितलेली ऑर्डर द्या. मनी सर हे लोकेशन लय भारी आहे. खरंच मलाही आवडलं. आमच्या गावाकडे ना असंच असतं, म्हणजे लय मोठे मोठे धाबे असतात आणि अशीच लाइटिंग लावलेली असते, असं मोठी मोठी असे बाक बिक टाकलेले असतात. लय मज्जा येते. हा करा सुरू. वाट कसली बघता? अहो तुमच्या पार्टीचं सेलिब्रेशन आहे ना, मग तुम्ही करा की सुरुवात. म्हणजे पहिला मान तुमचा. अहो आता यात मानपान कसला आला? म्हणजे ही भाजी बघून मलाही कंट्रोल होत नाहीये, पण मला हे तुमच्याकडून कळायला हवंय की ही भाजी कशी झाली. म्हणजे तुम्हाला हवी तशी एकदम झणझणीत वगैरे झाली की नाही? बरं
मणी सर खरंच लय भारी आहे. मला हवा होता तसाच आहे. अहो तुम्ही बघत काय बसलाय? तुम्ही बी खा की. नाही तर मी आवरत आहे, मी संपून टाकेन. हो. हे घ्या. अहो घ्या की घ्या. मणी सर अहो कशी आहे चव? खूप कमाल. म्हणजे थँक्यू तुमच्यामुळे मला इतका चांगला इतका कमाल पदार्थ टेस्ट करायला मिळाला. मस्त आहे ना? दादा अख्खा मसूर खूप कमाल बनवलाय. खूपच कमाल. म्हणजे मी पुरुष असूनही मला याचे डोहाळे लागू शकता. हो मणी सर काय बोलताय तुम्ही? स्वानंदी मी काय म्हणतो, आपल्याला जेव्हा केव्हा वेळ असेल ना आपण इथे जेवायला येत जाऊ. किंवा तुम्हाला याची रेसिपी माहिती आहे ना, ती रेसिपी मला शिकवा. म्हणजे हा कमालीचा पदार्थ आपण आपल्या वर्ल्ड फेमस कॉटेज मध्ये करू. वर्ल्ड फेमस कॉटेज? सावकाश सावकाश सावकाश. बरं वाटतंय? असं जेवताना हसू नये. मी काय म्हणतो स्वानंदी, तुम्ही हे ताक ट्राय करा. म्हणजे यावरची मलाई बघता ते खूप कमालीचं असणार आहे असं मला वाटतंय. प्लीज ट्राय करा. खरंच कमाल आहे. हसायला काय झालं? तुम्हाला बिची आली, हसायला काय? मिशी आली. मणी सर हो पाणी घ्या. मणी सर सांभाळून. बरं वाटतंय? बरं वाटतंय. थँक्यू. मणी सर पण असं जेवताना हसू नये, हसका लागतो. नाही म्हणजे आत्ताच कोणीतरी एका महान पुरुषाने मला सांगितलंय बरं का. नाही हसणार, पण पहिले ती मिशी काढा. ओके का? मणी सर तुमची निवड झाली त्याबद्दल चीअर्स. Cheers. नाही म्हणजे हे पार्टी बिर्टीचं सगळं ठीक आहे, पण तुमची निवड झाली आहे तर नेमकं तुमचं काम काय असणार आहे? कसं सांगू स्वानंदी तुम्हाला, म्हणजे हे खूप जबाबदारीचं पद आहे. म्हणजे एखादा ठोस पद मिळण्याआधीची पहिली पायरी असं समजा. अर्थात आता मुंबई शहरात मला प्राथमिक लेवलवर खूप काम करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता लय बिझी होणार ना? मग तुम्ही आता ऑफिसला नाही येणार? नाही, बघू ना. म्हणजे अजून तसं त्याचा असा काही पूर्ण अंदाज नाही आलाय. माझं जाऊ द्या. तुमचं कसं चाललंय? बहीण काय म्हणते? सगळं ठीक आहे ना? म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना? जेसी आणि त्यांचं आता जमतंय?
हॅलो, तुम्हाला गोळ्यांचा फोटो पाठवलाय, स्वानंदीच्या सामानात सापडले. तेवढं चेक करून सांगा कसले आहेत ते. कार्तिकीताई, अगं हे काय करतेस तू? तुला काही हवंय का? आणि ही स्वानंदीची बॅग आहे, तू स्वानंदीच्या बॅगेत काय शोधत होतीस? अगं माझं ना खूप डोकं दुखत होतं म्हणून गोळी शोधत होते. मेडिसिन? ही स्वानंदीची मेडिसिन. होय का? अगं तुझं डोकं दुखत होतं तर माझ्याकडे मेडिसिन मागायची ना, मी दिली असती तुला. होय ग, माझ्या लक्षातच नाही आलं जेसी. कार्तिकीताई, सॉरी टू से, पण या हॉस्टेलचे काही रूल्स आहेत आणि ते रूल्स तुला फॉलो करावे लागतात. इथे असं कोणाच्याही सामानाला हात लावायचं नाही. आणि तुला काही हवं असेल तर आम्ही करू ना तुला हेल्प. आमच्याकडे मागत जा काही हवं असेल तर. होय. तुझं डोकं दुखतंय ना, थांब मी देते तुला गोळी. अगं जेसी, ही मेडिसिन खूप स्ट्रॉंग आहे ही गोळी. 5 मिनिटात तुला बरं वाटेल. हे घे. हाँ, एक गोली 5 रुपए की, बाद में उसको उसके पैसे वापस देना. कैसा है ना, इधर पैसे पैसे का हिसाब रखना पड़ता है, तो याद से वापस देना. हाँ, 5 रुपए. होय फातिमा, अगं डोंट वरी, देईल ती मला माझे पैसे. हो ना कार्तिकीताई? होय. हाँ हे घे, ही मेडिसिन घे आता. अगं जेसी, मग अशी माझं डोकं खूप दुखत होतं, आता जरा बरं वाटतंय. तू मला दे ही गोळी, मी नंतर घेईन. ना अगं असं कसं कार्तिकीताई? मगाशी तुझं डोकं दुखत होतं ना खूप, आणि परत नंतर थांबलं नाही तर तुझं डोकं दुखणं. आधीच प्रिकॉशन नको का घ्यायला आपण? इकडे दे, मी देते तुला ह्या गोळ्या. जा गं तू पाणी घेऊन ये. हे घे, ही गोळी खा. मी नंतर अगं असं काय करतेस? हे घे. अगं मी घेते ना. मी भरवते तुला. पानी ले लो. कार्तिकीताई, तुला लगेच बरं वाटेल आता. बोल आता. अगं मला विचारायचं होतं की समजा मला काही नाही झालं आणि मी जर त्या काही नाही झाल्याची गोळी खाल्ली तर मला काही होणार नाही ना ग? म्हणजे असं काही भलतं सलतं. कसली गोळी? काय झाल्यावर? तुला नेमकं काय बोलायचंय? तुला काही झालंय की नाही झालंय? हा, मला कशाला काही होतंय? मला काही धाड भरली होय? अगं मी ठणठणीत आहे. मग हे काय मध्येच आणि असा प्रश्न का विचारतेस तू? असंच विचारून ठेवलं. असंच उगीच? अगं ए बाई, तू मानसिक आजाराच्या गोळ्या घेतल्या नाहीयेस ना चुकून? म्हणजे त्याने त्रास होऊ शकतो, त्या डेंजर असतात. शिखा, मानसिक आजाराच्या गोळ्या मी कशाला घेईन ग? काही बोलते का? मग काय झालंय? बोल. म्हणजे डोकं दुखत नसताना पण डोकं दुखणं थांबायची गोळी घेतली. आता मला काही भलतं सलतं होणार नाही ना ग? अगं सांगा ना, काही होणार नाही ना? मॅम आता का कार्तिकी, काही नाही होणार. नको काळजी करू. आणि पुन्हा असल्या भलत्या सलत्या गोळ्या घेऊ नकोस. हो. अगं मी नाही घेतली, जबरदस्तीने दिली मला. घशातच कोंबली माझ्या. कोणी? स्वानंदीनं? त्या जेसीनं. हल्ली पाल. जेसी काय? स्वानंदीचीच चमची. आणि स्वानंदीला कळलं नाही? ती होती ना तिथे. मग डेंजरच आहे स्वानंदी. तुला नक्की डोकेदुखीचीच गोळी दिली ना, की आणखी कसली दिलीये? कार्तिकी, सॉरी, तुला राग येईल, पण तुझी बहीण पक्की आतल्या गाठीची आहे. तू जरा जपूनच राहा तिच्यापासून. अगं नाही नाही, चांगली आहे माझी बहीण.
म्हणजे सध्या आमच्यात थोडस भांडण सुरू आहे, पण लय माया आहे तिची माझ्यावर. हे असं काही करणाऱ्यातली नाही आहे ती. हिची बहीण चांगली आहे नाही का, तसं काही करणाऱ्यातली नाहीये ती. आणि तिची कार्तिकीवर खूप माया आहे, हो ना? ओ, मी विसरलेच होते का कार्तिकी, तू आता पार्टी बदलली आहेस नाही का, तू आता आमच्यातली नाही राहिलेली. त्यामुळे कार्तिकीला तिच्या बहिणीची काळजी वाटणारच. सॉरी, हे खरं तर आम्हालाच कळायला हवं होतं. पण काय आहे ना कार्तिकी, तुझ्या भल्यासाठीच सांगते, तुझी बहीण दिसते तशी नाहीये. आलं तुमचं हॉस्टेल. स्वानंदी, पण खरंच मनापासून थँक्यू. म्हणजे खूप दिवसांनंतर असा मनमोकळा दिवस घालवलाय मी. असं ठसका लागेपर्यंत शेवटचं कधी असलोय माझं मलाही आठवत नाहीये. मी पण. म्हणजे मला असं वाटलं होतं मनी सर की माझ्या आयुष्यात आनंद गायब झाला की काय, पण आज पहिल्यांदा लय भारी वाटलं. गावाकडची चव, तुमच्यासोबत भरपूर गप्पा आणि मन भरून आनंद आज तुम्ही मला दिला. म्हणून आमच्याकडून तुम्हाला, म्हणजे माझ्याकडून आणि माझ्या बाळाकडून तुम्हाला थँक्यू, आमचे लाड पुरवल्याबद्दल. स्वानंदी, खरं सांगायचं तर त्या दिवशी पत्रकार परिषदेत साहेबांनी अचानक मला त्यांचा राजकीय वारसदार म्हणून घोषित केला. त्यावर माझी काय रिॲक्शन असणं अपेक्षित आहे, मला कसं रिॲक्ट व्हायचं माझं मलाही कळत नव्हतं. पण आता तुमच्यासोबत हे सेलिब्रेट करताना मला आनंद वाटला, खूप छान वाटलं. म्हणजे कसं सांगू मला कळत नाहीये, पण आपल्या माणसांमध्ये असल्यानंतर आपल्याला कसं छान वाटतं, आनंदी वाटतं, कम्फर्टेबल वाटतं, तसं वाटतं. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं? कळतंय की मनी सर, न कळायला काय झालं, कारण मलाही सेम डिट्टो सेम वाटतंय. स्वानंदी, मी ना तुम्हाला आता प्रॉमिस करतो की इथून पुढे ना आपण सगळे आनंद सेलिब्रेट करायचे सोबत. आपल्या आनंदाचा बॅलन्स इतका वाढवायचा ना की हे दुःखाचं पारडं आपोआप हलकं होत जाईल. मी तुम्हाला प्रॉमिस देते, तुमच्या ना प्रत्येक छोट्या छोट्या आनंदात मी सहभागी होणार. बरं, निघू का आता? लय उशीर झालाय, वॉर्डन मॅडम रागवतील. हो हो, गुड नाईट. गुड नाईट. बरोबर आहे संचिता मॅमचं. म्हणजे म्हणजे ती जितकी साधी भोळी गरीब गाय दिसते ना, तशी ती अजिबात नाहीये. खाली मुंडी आणि काहीतरी मुंडी येते, पाताळ धुंडी. हा, हेच हेच, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी येते. आणि संचिता मॅम, व्याकरण महत्वाचं आहे का? आपल्या कार्तिकीचा प्रॉब्लेम जास्त महत्वाचा आहे ना. हे बघ कार्तिकी, मला असं वाटतं की स्वानंदी तुझा आधार नाही, प्रॉब्लेम आहे. कार्तिकी, शिखाचं बरोबर आहे, ती म्हणतीये ते पटतंय अगदी ना. आणि खरं सांगू का, तुझी खरंच खूप काळजी वाटते मला. म्हणजे बघ ना, तू किती साधी सरळ आहे सगळं. आणि स्वानंदीकडे बघ, ती फक्त इतरांना दाखवायला साधी भोळी आहे. म्हणजे मी किती साधी आहे, मी गावातून आलेली साधी भोळी मुलगी आहे, किंवा मी अडचणीत सापडलेली हेल्पलेस मुलगी आहे, हे सतत इतरांना दाखवत असते. पण प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात तशी आहे का ती? तिची मस्त मजा चालली आहे, मज्जेत आहे ती. म्हणजे आधी आमच्या सुजितला फिरवलं आणि आता मणी, त्याला हाताशी धरलंय. सारखं आपलं मणीसर हेच चालू असतं तिचं. आणि खरं सांगू, तिचं हे असं वागणं मला अजिबात आवडत नाही. बरोबर बोलताय हा तुम्ही. मी बघितले असते दोघांना.
ती त्या मणीसर बरोबर तिकडे कोपऱ्यात जाऊन खिदळत होती आणि त्याच्यानंतर कुठेतरी बाहेर पण गेले ते दोघं. कुठे गेलेत ग? मला नाही माहित ग, मला काही सांगितलं नाही तिने. हेच म्हणायचं ना, आता तू तिची सख्खी बहीण आहेस नाही का? मग सख्ख्या बहिणीला ती कुठे जातीये, काय करतीये, कुणाबरोबर जातीये हे सांगायला नको? मग आता तुमच्या आईनंतर तूच आधार आहेस ना तिचा. मग तिने हे तुला सांगायला नको का? पण नाही, मजा चालली आहे ना तिची, मनमानी कारभार चाललाय सगळा. पण कार्तिकी, बरं झालं बाई तू स्वतःच्या डोळ्यांनी त्या दोघांना बघितलंस, नाहीतर आमच्यावर काही तुझा विश्वास बसला नसता. आणि हे बघ बाई, आता तूच तिच्यावर लक्ष ठेव. आणि आम्ही तुला सांगितलेलंच आहे, तुझी बहीण दिसते तशी नाही.